अजून एकदा मी स्वागत करतो. आपलं जे प्रकरण सुरू आहे गुरुत्वाकर्षण त्याच्यामध्ये मागच्या तासाला आपण काही भाग घेतलेला होता. त्याच्यामध्ये मागच्या तासामध्ये आपण एकसमान वर्तुळाकार गती अभिकेंद्री बलाचे परिणाम हा जो भाग आहे तो आपण घेतलेला होता. F इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/r² हा जो भाग आहे तो आपण पाहिलेला होता. आज आपल्याला जो भाग बघायचा आहे त्याच्यामध्ये तो आहे पृथ्वीचे गुरुत्वीय बल. पृथ्वीचे गुरुत्वीय बल जो आहे तो भाग आपल्याला बघायचा आहे. त्याच्यानंतर बघायचं पृथ्वीचे गुरुत्व त्वरण. हा म्हणजे F असेल. आणि पृथ्वीचे गुरुत्व त्वरण जे आहे तो आपण दुसऱ्या लिपीतला जो G आहे त्या अक्षराने दर्शवणार आहोत. त्याची किंमत आपण काढणार आहोत. तो कोणकोणत्या गोष्टीवरती अवलंबून आहे हे पण आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर G चे मूल्य जे आहे आपण साधारणतः आपण विचारात घेतो. तुम्हाला पण माहितीये 9.8 मीटर पर सेकंदचा वर्ग. ह्याची जी किंमत आहे जी आपण गृहीत म्हणजे आलेली काढलेली आपण, तर ती कशी आली हे आपण गणितीय स्वरूपामध्ये आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर जी च्या मूल्यात होणारे बदल, जी ची जी व्हॅल्यू आहे किंमत जी आहे ती कशी बदलते, उंचीवरती गेल्यानंतर कशी बदलते, खोली पृथ्वीच्या अंतर्भागात गेल्यानंतर कशी बदलते, पृथ्वीचा जो सरफेस आहे पृष्ठभाग आहे जम्मू काश्मीर पासून ते अगदी कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर आपल्या भारताच्या भौगोलिक भागात जरी विचार केला किंवा जगाचा जरी विचार केला तर जी ची किंमत कशी बदलते याचा आपल्याला एक थोडासा आढावा घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये 3 मुद्दे ते आपल्याला पाहायचे. तर आपण सुरुवात करूया. पृथ्वीचे गुरुत्वीय बल F हा जो भाग आहे तो आपण सुरुवात करूया. मी वारंवार सांगत आलोय की प्रत्येक वेळेस आपण एक उदाहरण घेतो. मी चेंडूचं उदाहरण घेतो. मी हा खडू टाकलाय वरच्या बाजूला, बरोबर आहे. मी खडू असा हाताने वरती फेकलाय, तो वरती जात असताना तुम्हाला माहिती आता हा पृष्ठभाग आहे, हा पृष्ठभाग आहे पृथ्वीचा. आणि मी काय केलं, क्षितिज समांतर वरच्या दिशेने जो आहे तो जो चेंडू आहे किंवा तो वस्तू आहे ती मी वरती फेकली. वरती फेकत असताना आपल्याला वेगवेगळे प्रश्न इथं उद्भवतात की हा जो चेंडू आहे मी वरती टाकलेला तो ज्या वेगाने सुरुवातीला होता, सुरुवातीचा वेग जो काय असेल तो x मीटर पर सेकंद, तो त्याच वेगाने शेवटपर्यंत जातो का वरपर्यंत जातो का, तो त्याच वेगाने वरपर्यंत जातो का, हा पहिला मुद्दा. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती ती जी वस्तू आहे किंवा ते जे काही चेंडू आहे तो एका ठराविक उंचीपर्यंत जातो, तो ठराविक उंचीपर्यंतच का जातो हा दुसरा प्रश्न. त्याच्यानंतर आपल्याला तो तिथपर्यंत जाण्यासाठीच लागणारा कालावधी किती आहे, टी, तो टी किती आहे. त्याच्यानंतर ती वस्तू तिथं गेल्यानंतर त्याचा होणारा वेग किती आहे, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये हे जे सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ते आपल्याला इथं शोधायचे. आणि या सगळ्याच्या पाठीमागचं खरं कारण जे आहे की ज्याच्यामुळे हे सगळं घडतं की वेळ किती लागतो, त्याचा वेग हा कसा कमी होतो, तो तिथपर्यंतच का जातो, आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला इथं शोधायची. तर तुम्हाला सगळ्यांना माहितीये की पृथ्वी जी आहे आपला जो ग्रह आहे की ज्याच्यावरती आपण राहतो, अर्थ म्हणतो आपण त्याला, वसुंधरा, तर त्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरच्या सगळ्या वस्तूवरती पृथ्वी काय करत असते, एक प्रकारचं बल लावत असते. तुम्ही बघा, एखादी वस्तू उचलण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जर बादली उचलण्याचा प्रयत्न केला तर साहजिकच ती बादली उचलत असताना तुम्हाला अडथळे निर्माण होतात. का होतात, कारण का त्या बादलीला खाली खेचणार एक प्रकारचं बल असतं. ते जर बल नसतं तर तुम्हाला सहज तुम्ही उचलली असती बादली, तुम्हाला काहीच अडचण आली नसती. तर अशाच पद्धतीनं ज्यावेळेस आपण एखादी वस्तू वरच्या दिशेने फेकतो त्यावेळेस पृथ्वी काय करत असते, त्याला खाली खेचत असते, त्या वस्तूला खाली खेचत असते. त्याच्यामुळे होतं काय, ज्यावेळेस आपण चेंडू वरती टाकतो म्हणजे आपण लावलेलं जे बल आहे स्नायू बल, त्याच्यामुळे ती वस्तू वरच्या दिशेने जाते. त्याची किंमत ही पृथ्वीच्या गुरुत्वीय बलापेक्षा जास्त असते. त्या सिच्युएशन मध्ये, त्या स्थितीमध्ये ती वस्तू वरच्या दिशेने जाते. पण हळूहळू काय घडतं, जे गुरुत्वीय बल जे आहे, त्याची जी व्याप्ती आहे ती थोडक्यात तो खाली आकर्षण घेतो त्या वस्तूला, आणि आपण लावलेलं जे काही स्नायू बल आहे त्याची किंमत कमी कमी होत जाते. म्हणजे थोडक्यात तिचा जो वेग आहे तो वरती जात असताना कमी होतो. वेग जो आहे तो वरती जात असताना कमी होतो. वेग हा कमी कमी होत जातो. म्हणजे त्वरण जे आहे ते ऋण त्वरण त्याच्यामध्ये होतं. वेगात बदल, वेळेनुसार वेगात होणारा जो बदल आहे तो ऋण आहे आणि तो कमी कमी होत जातो. आता तो इथपर्यंतच का जातो, याचं कारण काय
की आपण लावलेलं जे बल त्याची किंमत, आपण जे स्नायू बल लावलेलं त्याची किंमत आणि त्याचबरोबर पृथ्वीने त्या वस्तूवर लावलेलं बल, या दोन्हीच्या किमती ज्यावेळेस सारखं होतात, बॅलन्स होतात, संतुलित होतात, तिथपर्यंतच ती वस्तू तिथपर्यंत थांबते आणि त्याच्यानंतर ती क्षणभर इथं थांबते. म्हणजे तिचा सुरू अंतिम वेग जो आहे तो काय होतो, 0 होतो, 0 मीटर पर सेकंद. आणि त्याच्यासाठी लागणारा जो कालावधी आहे तो आपल्याला न्यूटनचे गतिविषयक जे नियम आहेत त्याच्या आधारे सुरुवातीचा वेग किती होता, जी ची किंमत किती होती, त्याच्या आधारे लागणारा कालावधी किती आहे, अंतिम वेग माहिती, याच्या आधारे आपल्याला त्याचं गणन करता येतं. तो भाग पुढचा नाहीये. पण महत्वाचं काय, पृथ्वीचं गुरुत्वीय बल जे आहे, पृथ्वीचं गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या सभोवतालच्या पृष्ठभागावरती सर्व ठिकाणी लावलेलं असतं, सारखं असतं, म्हणजे ते अप्लाय करत असतं. आणि त्याच्यामुळे हा जो बदल आहे, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. आता ती वस्तू खाली येताना कशी येते, क्षितिज लंब दिशेने येते. काय येते, कारण का पृथ्वीचं एकवटलेलं वस्तुमान जे आहे ते केंद्रस्थानी असतं, त्याच्यामुळे येणारी जी वस्तू आहे ती केंद्राच्या दिशेने येते. केंद्राच्या दिशेने येते म्हणजे जरी पृथ्वी अशी गोल वाटत असली तरी आपला जो भाग आहे तो सपाटच असतो. तुम्ही बघा ना, किती जरी अंतर लांब गेला, तुम्ही इथून पुण्याला जरी गेलं तरी अशी काशी निमुळची होत गेलेली दिसते का आपल्याला, ती सरळ दिसते आपल्याला. आणि ती जी वस्तू आहे ती अगदी क्षितिज समांतर, क्षितिज लंब दिशेमध्ये ती वस्तू पडत असते पृथ्वीच्या केंद्रस्थानी. तर अशा पद्धतीने पहिला जो भाग आहे तो आपण पाहिलं पृथ्वीचे गुरुत्वीय बल, की जो प्रत्येक वस्तूवरती पृथ्वी जी आहे ती लावत असते. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे, त्याच्यामधला पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण. पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण. आता पहिल्यांदा त्वरण म्हणजे काय समजावून घ्या. त्वरण म्हणजे काय ते समजावून घ्या, की त्वरण म्हणजे काय, वेगामध्ये वेळेनुसार होणारा बदल. वेगामध्ये वेळेनुसार होणारा बदल म्हणजेच वेळ वाढला की वेगामध्ये पण बदल होतो. आता हा कधी घडतं, हे कधी घडतं, तर तुम्हाला हा एक नियम माहिती आहे बघा, न्यूटनचा गतिशील दुसरा नियम, F बरोबर m. ज्यावेळेस बल असतं मग ते गुरुत्वीय बल असो नाही तर इतर कोणतेही बल असो, जर एखाद्या वस्तूवरती बल जर लावलं तर ती वस्तू त्वरणित होते, गतिमान होते आणि त्वरणित होते, वेळेनुसार त्याच्यामध्ये बदल होतो. तर अशा पद्धतीने ज्यावेळेस एखाद्या वस्तूवरती, ज्यावेळेस आपण एखादी वस्तू वरती टाकतो त्यावेळेस पृथ्वी त्याला खाली खेचते. म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण जे बल असतं, गुरुत्वीय बल त्याला खाली खेचतं आणि गुरुत्वीय बल येते, म्हणून त्याच्यामध्ये देखील त्वरण निर्माण होतं. म्हणजे त्यावेळेची स्थितीमध्ये A बरोबर G, त्यालाच आपण गुरुत्वीय त्वरण हे असं संबोधतो. गुरुत्वीय त्वरण याला स्पेसिफिकली गुरुत्वीय का म्हणतो, तर त्या गुरुत्वीय बलामुळे हे गोष्टी घडलेत. आपण जे लावलेले जे बल असतं स्नायू बल ते नेहमीच A म्हणतो आपण त्याला, तो जो आपण अक्षर वापरतो त्याला इंग्रजी स्मॉल लेटर ते A वापरतो. पण इथं स्पेसिफिकली एक ठराविक पद्धतीने आपण जी वापरतो याचं कारण एकच, याचं कारण एक की गुरुत्वीय बलामुळे हे जे त्वरण आहे त्याच्यामध्ये निर्माण होतं. म्हणजे वरती वस्तू फेकली की त्याचा वेग हा कमी कमी होत जातो, त्वरणच आहे तिथं पण ऋण त्वरण. पण ज्यावेळेस ती वस्तू वरून खाली टाकली त्यावेळेस तिचा वेग हा वाढत जातो, वेळेनुसार तिचा वेग वाढत जातो, म्हणजे ती वस्तू त्वरणित होते. आणि त्याचं कारण ज्या बलामुळे ती त्वरणित होते ते गुरुत्वीय बल असतं, त्यामुळं त्याला आपण गुरुत्वीय त्वरण असं आपण संबोधतो. आता याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं, माझ्या मते तुमच्या लक्षात आलं असेल की गुरुत्वीय त्वरण म्हणजे काय. आता जीचे मूल्य किती आहे, जीचे जे मूल्य आहे ते आपल्याला शोधायचंय, जीचे जे मूल्य आहे ते आपल्याला शोधायचंय. आणि ते शोधण्यासाठी आपल्याला एक अशी कल्पना करूया, एक वस्तू आहे, वस्तूचं वस्तुमान आहे स्मॉल m किलोग्रॅम, छोटा m किलोग्रॅम. वस्तूचे पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर r आहे, पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर r आहे. आणि त्याचबरोबर पृथ्वीचे वस्तुमान आपण कॅपिटल M मानू. आणि या स्थितीमध्ये गुरुत्वीय बल जे आहे त्या वस्तूवरती कार्य करणार असेल ते आपण नेहमी जे आपण पाहतो न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा जो नियम आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं
कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम भागिले आर चा वर्ग भागिले आर चा वर्ग. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने हे पहिले समीकरण झालं आपलं की एफ बरोबर हे गुरुत्वीय बल बरोबर कॅपिटल जी विश्वस्थिरांक जो आहे तो कॅपिटल एम म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान एम त्या वस्तूचं वस्तुमान आर आर म्हणजे त्या वस्तूचं पृथ्वीच्या केंद्रापासूनचं अंतर. आता तुम्हाला माहितीये सगळ्यांना एफ बरोबर एम गुणिले जी त्या वस्तूचं गुरुत्व त्याचं वजन थोडक्यामध्ये त्याचं जे असणारं जे वजन आहे ते सुद्धा आपण काढलं एफ बरोबर एम जी. आता मला सांगा हा एफ आणि हा एफ मध्ये काय फरक आहे? काही फरक नाही. एक आणि दोन ही दोन्ही समीकरण सारखीच आहे. त्याची डावी बाजू दोन्हींची सारखे याचा अर्थ साहजिकच आपल्याला उजवी बाजू देखील त्याच्यामध्ये सारखी असणार आहे. उजवी बाजू काय आहे ते आपण बघूया. उजवी बाजू याच्यामध्ये असेल 1 आणि 2 वरून जर आपण तुलना केली 1 आणि 2 ची जर आपण तुलना केली तर आपल्याला असं पाहायला मिळेल की एम जी बरोबर कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम भागिले आर चा वर्ग. बरोबर आहे. मी आहे तसं लिहिलं त्याच्यामध्ये बदल केला नाही. हा आता याच्यामधला दोन्हीकडे असणारं जे वस्तूचं वस्तुमान आहे ते मी कॅन्सल केलं. दोन्ही बाजूचं एम किंवा दोन्ही बाजूच्या वस्तुमानाला 1/m ने गुणूया. थोडक्यात जे कॅल्क्युलेशन तुम्हाला लक्षात आलंच असेल. शिल्लक काय राहील? जी बरोबर कॅपिटल जी कॅपिटल एम भागिले आर चा वर्ग. आणि हे 3 नंबर समीकरण आपलं ते आपल्याला शोधायचं. ते असेल गुरुत्वीय त्वरणाचं. ते असेल आपलं गुरुत्वीय त्वरणाचं सूत्र जी छोटा जी म्हणजे स्मॉल जी बरोबर कॅपिटल जी कॅपिटल एम आपण आर स्क्वेअर. बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं? ही आली किंमत. हे सूत्र आलं आपल्याला. या सूत्रामध्ये जर आपण किमती टाकल्या की जी ची किंमत आहे 6.67 गुणिले 10 वजा 11 घात गुणिले पृथ्वीचं वस्तुमान आपण बघूया 6 गुणिले 10 24 घात 6 गुणिले 10 24 घात. बरोबर आहे. साहजिकच किलोग्राम मध्ये असणार आहे. आणि त्याच्यानंतर असणार आहे आर किती आहे? तर आर ची किंमत आहे 6.4 गुणिले 10 6 घात आणि त्याचा वर्ग आपल्याला करायचा. आरचा वर्ग आपल्याला करायचा. आणि त्याच्यानंतर हे सोडवल्यानंतर आपल्याला तेवढा वेळ नाही पुस्तकात सगळं दिलेत आणि त्याची किंमत आहे 9.77 मीटर पर सेकंदचा वर्ग. ही सगळी जी अंतर आहे ते मीटर मध्ये आहेत. वस्तुमान जे आहे ते किलोग्राम मध्ये आहे. टाइम जो आहे वेळ जो आहे तो आपण सेकंदामध्ये घेतलाय. आणि या स्थितीमध्ये जी ची किंमत जी येते ती 9.77 मीटर पर सेकंदचा वर्ग असेल. आणि तीच किंमत जी आहे ती आपण धरत असताना तुम्ही पाहिलं असेल काही गणन आपण ज्यावेळेस काही गणित सोडवतो त्यावेळेस त्याची जी किंमत आहे जी ची किंमत ही आपण 9.8 मीटर पर सेकंदचा वर्ग हे आपण कॅल्क्युलेशन साठी धरतो. 9.77 च्या ऐवजी 9.8 मीटर पर सेकंदचा वर्ग ही आपण किंमत त्याच्यामध्ये धरत असतो. आता जी चे मूल्य आपण काढले. बरोबर. जी चे मूल्य आपण त्याच्यामध्ये काढले. आता राहिलं जी च्या मूल्यात होणारे बदल. जी चे मूल्य जे आहे ते कसं बदलतं पृथ्वीच्या वेगवेगळ्या ठिकाणी उंचीवरती खोलीवरती कसं अवलंबून असतो जी ची किंमत. हा मुद्दा शेवटचा जो भाग आहे तो आपल्याला याच्यामध्ये बघायचा आहे. तो आपण बघूया. आता जी च्या मूल्यात होणारे बदल. पहिला जो बदल आहे तो पृथ्वीच्या पृष्ठभागावर. जी च्या मूल्यात पृथ्वीच्या पृष्ठभागावर वरील बदल. जीच्या मूल्यात पृथ्वीच्या पृष्ठभागावर बदल. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही भूगोल शिकता. भूगोलाच्या पुस्तकामध्ये तुम्ही कधी ऐकलं असेल तुम्ही किंवा तुम्ही वाचलं असेल. त्याच्यामध्ये पृथ्वीचा जो आकार आहे तो गोलाकार नाहीये. पृथ्वीचा आकार कसा आहे? पृथ्वीचा आकार हा ध्रुवावरती सपटा आहे. त्याला एक शब्द जिओइड. पृथ्वीचा आकार जो आहे तो जिओइड आहे. सफरचंदासारखा. म्हणजे होतं काय माहितीये का? हा केंद्रस्थान जर असेल हे अंतर हे R1 आहे. हे जे अंतर आहे विषुवृत्तावरती हे विषुवृत्त. बरोबर आहे. हे विषुवृत्त असेल आणि हा ध्रुव आहे. बरोबर आहे. आता इथं आपल्याला काय पाहायला मिळतं R2 ची जी किंमत आहे ती R1 च्या किमतीपेक्षा
मोठी आहे. R2 ची किंमत म्हणजे विषुववृत्तावरती पृथ्वीचा जो आकार आहे ते फुगीर आहे. हे असं होण्याच्या पाठीमागचं काय, पृथ्वीचं परिवलन परिभ्रमण जे काही आपण पाहतो, पृथ्वी स्वतःभोवती फिरते म्हणजे आपण परिवलन म्हणतो, आणि स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते त्याला आपण परिभ्रमण म्हणतो. आणि या स्थितीमध्ये पृथ्वीचा जो आकार आहे असा तो ध्रुवावरती चपटा झालाय आणि विषुववृत्तावरती फुगीर झालाय. आणि त्याच्यामुळे काय झालं माहितीये का, ही अशी गोलाकार नाहीये कम्प्लीट. आपण एखादं वर्तुळ काढतो स्पेअर म्हणजे आपण त्याला घनगोल काढतो तसं नाहीये. त्याच्यामध्ये R1 आणि R2 ची जे किमती आहेत त्या वेगवेगळ्या आहेत, आणि त्या वेगवेगळ्या किमतींमुळे आपल्याला जी ची किंमत जी आहे, जीचा फॉर्म्युला काय, कॅपिटल जी कॅपिटल M भागिले R चा वर्ग. इथं जर R ची किंमत आपण ठेवली, इथं R कमी आहे, इथं R जास्त आहे. आता तुम्ही बघा, इथं R जर कमी असेल तर जी ची किंमत जास्त असेल, बरोबर. R कमी म्हणजे ध्रुवावरती R ची किंमत कमी आहे, त्याच्यामुळे ध्रुवावरती असणारे जी ची किंमत जास्त आहे. आणि ध्रुवावरती त्याची जी किंमत आहे, ध्रुवावरती जी ची किंमत आहे ती त्यांनी पुस्तकामध्ये दिलेली आहे, ती 9.831, थोडक्यात 9.832 मीटर पर सेकंदचा वर्ग. म्हणजे ध्रुवावरती पृथ्वी चपटी आहे, त्रिज्या कमी आहे, आणि त्याच्यामुळं हा जो छेद आहे तो कमी असेल, आणि साहजिकच त्याचा परिणाम म्हणून ध्रुवावरती असणारी गुरुत्वीय त्वरणाची जी किंमत आहे ती जास्त असेल. आता विषुववृत्तावरती R ची किंमत जास्त आहे म्हणजे R2 ची किंमत जास्त आहे, छेद जास्त, जी ची किंमत कमी. आणि या स्थितीमध्ये ती किंमत आहे 9.78, जवळपास 9.78 मीटर सेकंदचा वर्ग. माझ्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की पृथ्वीचा जो भाग आहे, ध्रुवाकडून ज्या वेळेस तुम्ही विषुववृत्ताकडे येतात त्यावेळेस जी ची किंमत ही कमी कमी होत जाते, आणि ध्रुवाकडून ज्यावेळेस तुम्ही विषुववृत्ताकडून ज्यावेळेस तुम्ही ध्रुवाकडे येत जाता त्यावेळेस जी ची किंमत ही वाढत जाते, कारण का R हा कमी कमी होत जातो. तर अशा पद्धतीने पहिला जो भाग आहे तो आपण पाहिला. आता मोजून थोडासा भाग जो आहे तो आपला राहिलाय. त्याच्यानंतर आपल्याला बघायचंय उंचीनुसार जीच्या मूल्यात जो उंचीनुसार जो होणारा जो बदल आहे तो आपल्याला पाहायचा. जीच्या मूल्यात पृथ्वीच्या उंचीनुसार होणारा बदल. आम्ही अजून एक ते सूत्र लिहितो, कॅपिटल जी बरोबर कॅपिटल जी कॅपिटल M भागिले R चा वर्ग. R किंवा हा R जो काय असेल तो, बरोबर. आता मला सांगा, जर समजा ही पृथ्वी अशी अनेक ठराविक अंतरापर्यंत 10 किलोमीटर असं करत 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 करते वरपर्यंत आपल्याला जायचंय. आता जर समजा अंतर जर वाढलं, हे अंतर जर वाढलं तर हा केंद्रस्थानी आहे, हा R, ही जी काय पृथ्वीची R असेल आणि हिथून ही उंची असेल, म्हणजेच कॅपिटल R बरोबर स्मॉल r अधिक h. छोटा r म्हणजे पृथ्वीची त्रिज्या, h म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनची उंची, तो झाला कॅपिटल R. जेवढी उंची वाढेल तेवढं काय होणार आहे की जी ची किंमत जी आहे, आता हा जर वाढला तर साहजिकच मी मागाशी बोललो, जर छेद वाढला तर ह्याची जी किंमत आहे, जी ची किंमत आहे ती कमी कमी होणार आहे. पण असं जर विचार केला, मला पुस्तकात त्यांनी तक्ता दिले, तक्त्यामध्ये तुम्ही जर पाहिलं, आपण जे विमान पाहतो, कमर्शियल जे विमान असतात वेगवेगळे, इंटरनॅशनल किंवा घरगुती स्वरूपाचे, डोमेस्टिक एअरलाइन्स, इंटरनॅशनल किंवा डोमेस्टिक, 10 किलोमीटर वरती ते जात असतात, 10 किलोमीटर वरती पृथ्वीच्या पृष्ठभागापासून. आणि त्या स्थितीमध्ये जी ची किमतीमध्ये काय फरक पडतो, तर जी च्या किमतीमध्ये होणारा जो फरक आहे तो फार नगण्य आहे, आणि त्याच्यामुळं इट डझंट मॅटर. पण जशी उंची वाढेल आणि उंची वाढल्यानंतर आपल्याला फरक पाहायला मिळतो. माउंट एव्हरेस्ट ज्याची उंची 8,848 मीटर म्हणजे 8.1 किलोमीटर, तिथं त्यांनी दिले 9.8 आहे. सुरुवातीला 9.8 घेतलं, नंतर 9.8 घेतलंय, पुस्तकात पान नंबर 9 वरती तक्ता दिलाय. असं करत 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 तो दळणवळण उपग्रहाची कक्षा जी आहे 35,700 किलोमीटर, 35,700 आणि त्या स्थितीमध्ये जी ची किंमत होते 0.225, 35,000, जवळपास 35,700 किलोमीटर अंतरावरती होणारी जी ची किंमत जी आहे 0.225 मीटर पर सेकंदचा वर्ग. माझ्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की जी ची किंमत जी आहे ती पृथ्वीचे
जसं उंचवणार एक ठराविक अंतरापर्यंत 35,000 36,000, आणि त्या स्थितीमध्ये जीची जी किंमत आहे ती एवढी होणार आहे. आता आपल्याला शेवटचा भाग राहिलाय म्हणजे जीच्या किमतीत होणारा खोलीनुसार होणारा बदल, पृथ्वीच्या खोलीनुसार होणारा बदल. खोलीनुसार एकच भाग आपला राहिला याच्यामध्ये. मागाचं सूत्र जी बरोबर कॅपिटल जी कॅपिटल एम भागिले आर चा वर्ग. बरोबर, ही अशी पृथ्वी आहे. बरोबर, मी काढताना गोल काढले ती जीएड आहे, लक्षात घ्या. आता मला सांगा, पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये गेलो, इथं असताना जी ची किंमत किती आपण पाहिली, 9.8 स्टँडर्ड आपण घेतली. इथं असताना स्टँडर्ड आपण घेतली. पण ज्यावेळेस तुम्ही अंतर्भागात जाता, इथं गेलात तुम्ही पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये, इथं गेलात म्हणजे त्याची त्रिज्या ही जर पहिली जर R1 असेल तर ही तयार होणारी दुसरी R2 असेल, आणि R2 चा भाग जो आहे हाच एवढाच भाग आहे. वस्तुमान कमी झालं, R कमी झाला म्हणजे वस्तुमान कमी झालं, एवढाच भाग आपण विचार येथून एवढाच हीच पृथ्वी झाली. पहिली जी एवढी होती त्याच्यापेक्षा छोटी झाली. म्हणजे पृथ्वीच्या वस्तू जी ची किंमत कशावरती अवलंबून आहे, कॅपिटल जी विश्वस्थिरांक जो आहे तो 6.67 गुणिले 10⁻11 आणि स्मॉल ही कॅपिटल एम म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान आणि त्रिज्याचा जरी इथे विचार केला, त्रिज्या जरी कमी झाली तरी त्रिज्या जरी कमी झाली तरी वस्तुमान पण कमी झाले, आणि त्रिज्या जरी कमी झाली तरी वस्तुमान कमी झाल्यामुळे वस्तुमानाचा परिणाम जो आहे तो जी वरती घडतो. आणि त्याच्यामुळे असं घडतं, पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये भूगर्भात ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस वस्तुमान कमी होतं, आणि त्याच्यावरती सस्टेन करणारा जो बल आहे त्याचं क्षेत्रफळ कमी होतं पृथ्वीचं, आणि त्याच्यामुळे जी ची किंमत जी आहे ती पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये जसं आतमध्ये जाऊ तसं जी ची किंमत कमी कमी होत जाते. केंद्रस्थानी ती 0 होते, इथं 0 होते. का, कोणताही भूभाग नाही, पृथ्वीचं वस्तुमान हे 0 झालेलं असतं. वस्तुमान जर 0 झालं तर जी ची किंमत तिथे 0 होणार आहे. तर अशा पद्धतीने उंचीवरती जाऊ तसं जी ची किंमत कमी होत जाणार आहे, खाली जाऊ तोपर्यंत जी ची किंमत कमी होणार आहे. सगळ्यात जास्त जी ची किंमत ही पृष्ठभागावरती असणार आहे. ती कुठं असणार आहे, जास्त ध्रुवावरती असणार आहे. तर अशा पद्धतीने हा जो भाग आहे आपण गुरुत्वीय बल, त्याच्यानंतर गुरुत्वीय त्वरण म्हणजे काय, जी ची किंमत म्हणजे काय, आणि त्याचबरोबर जीच्या किमतीवरती कोणकोणत्या गोष्टीवरती तो जो परिणाम आहे करतात तो आपल्याला बघायचा आहे. माझ्या मते हा एवढा जो भाग आहे तो आपण इथं घेऊया, उरलेला जो भाग आपण तो पुढच्या तासात घेऊया.